जेव्हा कोटींमध्ये इन्व्हेस्टमेंट करून एखाद्या बिल्डिंगचं फॅक्टरी बिल्डिंगचं काम सुरू होतं, ती फॅक्टरी एक्झॅक्टली कशी चालेल हे पाहणं त्या उद्योजकाला गरजेचं वाटत असतं. त्यासाठी जी पद्धत अवलंबली जाते ती 3D अॅनिमेशनची वॉकथ्रूची पद्धती आहे. या 3D अॅनिमेशन वॉकथ्रू मध्ये तुम्हाला जे मिळतं ते ओव्हरऑल बिल्डिंग, त्याची सिक्युरिटी, त्याचं गेट, त्याचे आसपासचे रस्ते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3D आर्किटेक्चर मध्ये मिळतात. पण मला सांगा, प्रत्यक्षामध्ये ती बिल्डिंग कशी दिसते हे पाहण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे का आतमध्ये चालणारं प्रोडक्शन कशा पद्धतीने चालेल तेही पाहण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे? विचार करा, साधारण 1,00,000-1,50,000 स्क्वेअर फुटाच्या जेव्हा मोठ्या फॅक्टरीज बनतात तेव्हा त्याला लागणारा वेळही तेवढाच मोठा आहे. वर्ष, दीड वर्ष या फॅक्टरीचं काम चालतं. या कंपन्यांच्या मॅनेजमेंट ज्या असतात त्या पण खूप साऱ्या क्रिटिकल असतात. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी फॅक्टरीज असतात. त्यांची मॅनेजमेंट, त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस कुठं भलत्याच ठिकाणी असतं. फॉर एक्झाम्पल, एका आम्ही कंपनीचं काम जेव्हा करत होतो तेव्हा त्यांचं हेडक्वार्टर्स जे होते ते अमेरिकेमध्ये होते, न्यूयॉर्कमध्ये. आता त्या लोकांना इथे चाललेली, भारतात चाललेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कशा पद्धतीने बिल्डिंग तयार होणार आहे इथपर्यंतचा वॉकथ्रू त्यांना मिळत. परंतु आज फॅक्टरीमध्ये लावलेली मशीन्स कशी आहेत, त्या फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियलची मुवमेंट कशी होणार आहे, स्टोअर्स कुठं असणार आहे, वर्कर्ससाठीच्या असलेल्या ज्या स्पेसेस असतात, ज्या रिक्वायरमेंट असतात, फॉर एक्झाम्पल वॉशरूम असतात, वॉटर स्पेसेस असतात, टी स्पेसेस असतात, लंच प्लेसेस असतात, या सगळ्या गोष्टी कशा आणि कुठे असणार आहेत, या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल प्रोडक्शन चालू असताना एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवरती प्रोडक्ट जातो कसा, पार्ट्स जातात कसे, त्याची मुवमेंट कशी होते, तयार झालेल्या प्रॉडक्टचं लोडिंग अनलोडिंग कुठे होणार आहे, आतमध्ये क्रेन असेल, लिफ्ट असेल तर त्याचं वर्किंग कसं होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर 3D वॉकथ्रू मध्ये बघायला मिळाल्या तर तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटला, तुमचा जो प्रोडक्शनच्या फॅक्टरीसाठी तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ती जास्त चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स करू शकता. आणि ऑप्टिस्पेस, जसं मी नेहमी सांगतो की ऑप्टिस्पेस हा तुमचा गेमबा लेआउट, त्याच्यावरच्या सगळ्या मशिनरी, त्याच्यावरची सगळी वर्कस्टेशन, स्टोअर्स, वॉटर स्पेसेस, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच गोष्टीचं चित्र परिपूर्ण रीतीने 3D मध्ये तयार करतो. त्याचा वॉकथ्रू, फुल्ली रेंडर्ड वॉकथ्रू तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतो. आता हा वॉकथ्रू पाहिल्यामुळं जी कुठली मॅनेजमेंट ज्या कुठल्या देशात किंवा कुठेही बसलेली असेल त्यांना संपूर्ण फॅक्टरी कशी रन होणार आहे, फॅक्टरीची बिल्डिंग कशी असणार आहे, या सगळ्याच गोष्टी या आमच्या ऑप्टिस्पेसच्या लेआउट मधून त्यांना पाहायला मिळतात. इतकंच नाही तर त्याच्या बाहेरचा एरिया देखील कशा पद्धतीने आम्ही डिझाईन करणार आहोत इथपर्यंतचं सारं चित्र आम्ही त्यामध्ये देतो आहोत. एका इंडस्ट्रीसाठी आमच्या क्लायंटचं एखादं काम चालू आहे, त्याची इच्छा होती की मला तिथे एक टेम्पल पाहिजे, कुठे ना कुठेतरी तुम्ही अख्ख्या आवारामध्ये एक देऊळ द्या. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, देऊळ द्या. तर इन जनरल देऊळ देणं, तर त्यांच्याशी रिलेटेड त्यांनी यापूर्वी जेव्हा एका फॅक्टरीचं काम करून घेतलं होतं त्यांना मी विचारलं तुमच्या एक्झिस्टिंग फॅक्टरीमध्ये देऊळ आहे का, तर त्यांनी ते दाखवलं. पण ते एक छोटंसं देऊळ, रस्त्याच्या कडेला ज्या प्रकारचं देऊळ असतं त्या प्रकारचं एक देऊळ एका कोपऱ्यामध्ये लावलेलं होतं. आमचं डिझाईन जेव्हा आम्ही त्यांना 3D डिझाईन सबमिट केलं तेव्हा त्या 3D डिझाईन मध्ये शंकराचं देऊळ त्यांना हवं होतं. हे देऊळ एंट्रीला असलेल्या लॉन मध्ये होतं आणि त्या लॉन मध्ये एक छोटासा पॉन्ड होता, त्या पॉन्ड मध्ये ते देऊळ केलेलं होतं. आता ह्या गोष्टीचा इम्पॅक्टच त्या माणसावरती एवढा पडला की तो म्हणतो की आता हे सगळं बांधून कधी मला. हा इंटरेस्ट या 3D अॅनिमेशन मधनं जास्त पद्धतीने जनरेट होतो आणि जास्त पद्धतीने कन्व्हिन्स होतो. ऑप्टिस्पेस तुम्हाला जे 3D अॅनिमेशन देतं हे या पद्धतीचं देतं.